फेंगशुई आर्ट क्रिएट्स अ व्हेरी गुड हार्मनी इन अ हाऊस. म्हणून हे शिकायची मला फार इच्छा होती आणि सगळे फेंगशुई आयटम्स आवडायचे पण छान त्या वस्तू. त्यांचं पण फार कलेक्शन करून ठेवलेलं. मग नवीन घरात जाणार म्हटल्यावर मी शारदाकडनं खास तिचे क्लासेस अटेंड करून मी हे सगळं घरात सेटअप केलं. कुठल्या कुठल्या डायरेक्शनला कसे कसे त्या वस्तू ठेवायच्या हे सगळं. आणि त्याच्यानी यू वोंट बिलीव्ह इतकं फर्स्ट क्लास छान वातावरण घरात तयार झालेलं. आणि माझ्या मुलींच्या रूम्समध्ये स्पेशली मी छान सगळं त्या वस्तू वगैरे कुठं डायरेक्शनला कसं अभ्यासाला बसायचं काय ते पण करून दिलेलं त्यांना. त्यामुळे त्यांना फास्ट करिअरमध्ये त्यांच्या फार छान उपयोग झाला. त्या चांगल्या मार्कांनी पास झाल्या, स्कॉलरशिप वगैरे मिळाल्या, स्पोर्ट्समध्ये पण चॅम्पियनशिप्स वगैरे मिळाले. आमच्या रूममध्ये पण तसं छान व्यवस्थित सगळे डायरेक्शन्स केलेले. किचनमध्ये पण माझं ॲक्च्युली किचन रॉंग डायरेक्शनमध्ये होतं. म्हणजे कलर कॉम्बिनेशन्स वगैरे फेंगशुईचे वापरून ते करेक्शन करून घेतलेलं वास्तूप्रमाणे. आणि डेस्टिनी समटाईम्स काय व्हायचं ते होत असतं. त्याप्रमाणे एकदम माझ्या नवऱ्याला माइल्ड हार्ट अटॅक करायला. त्याच्यावर डॉक्टरांचा सल्ला तर चालूच होता, औषध गोळ्या प्लस फेंगशुई डेट वाईज पाहून मी चेंजेस केलेत आमच्या बेडरूममध्ये. स्लिपिंग डायरेक्शन चेंज वगैरे केल्यावर त्यांना फास्ट रिकव्हरी झाली. आणि फेंगशुई मला वाटतं मला फार हेल्प केलं आहे. अँड आय थँक शारदा फॉर टीचिंग मी फेंगशुई. अँड आय जस्ट like to make feng shui changes in my house. Thank you.